ठाणे शहरातील नागरिकांचा भविष्यातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो आणि अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प उभारण्याची कामं सुरू आहेत. त्यापाठोपाठ आता शहरात लवकरच स्पॉट टॅक्सी प्रकल्प राबवला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना या प्रकल्पाबाबत माहिती दिली असून या प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महानगरपालिकेतील नूतनीकृत करण्यात आलेल्या सभागृह नेते कार्यालयाचं तसंच पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाचं उद्घाटन काल सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पालिका आयुक्त सौरभ राव, राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच विविध वृत्तपत्रांचे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार कक्षाचं काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचाही सत्कार केला. नव्या पत्रकार कक्षात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसंच संपूर्ण कक्षाची त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे सर्वसाधारण सभेचं कामकाज ऐकण्यासाठी आधुनिक यंत्रणा पत्रकार कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. नूतनीकृत पत्रकार कक्षाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हेलिकॉप्टरवर प्रवास करताना ठाणेवरून पाहतो तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र दिसून येतं. यामुळेच येथील तापमान इतर शहरांपेक्षा 2 ते 3 अंशांनी कमी असतं. ठाणे शहराचा वेगाने विकास होत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रस्ते रुंदीकरण, ठाणे बोरिवली बोगदा यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसंच घोडबंदर परिसरात स्पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजनही लवकरच होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पामुळे नागरिकांना आणखीन एक सार्वजनिक वाहतुकीचा पर्यायही उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तसंच कोविड सारख्या आपत्तीच्या काळातही पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं असून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत प्रशस्त आणि सुसज्ज पत्रकार कक्ष उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ काल ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मैदानात हजारो क्रिकेट प्रेमीही उपस्थित होते. टेनिस क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून 3 वेळा आयोजित केली जाईल अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ITCFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचंही स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचं कौतुक केलं. तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणं गरजेचं असल्याचं मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. तसंच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासासाठी आजवर 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर यावेळी अनेक वर्षांनी आपण ठाण्यात आलो आहोत. ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटलं. आज ठाणे हे बांद्र्यापेक्षाही अधिक उत्तम दिसू लागत असल्याचं अभिनेते सलमान खान यांनी सांगितलं. टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगलं व्यासपीठ मिळावं, आर्थिकदृष्ट्या देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावं आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावं यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसंच याच हेतून स्पर्धेची विजेती रक्कम देखील 1 कोटी रुपये करण्यात आली असल्याचंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल्स किंग्स हा पहिला सामना पार पडला. ITCSFच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येनं खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेची बक्षीस रक्कम 40 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय ITCFनं घेतला आहे. टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्ण संधी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसंच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलाय. यावेळी मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बारणे, नरेश मस्के, डॉक्टर ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांच्यासह सर्व संघांचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर मंडळीही उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 तारखेला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 6,221 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर सर्व नगरसेवकांनी सविस्तर चर्चा केली होती. महापालिकेमध्ये अनेक नवीन नगरसेवक आले असून त्यांनीही आपल्या भाषणातून महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक मुद्दे मांडले होते. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुली वाढवणे, पाणी चोरी रोखणं तसंच शहर विकासाच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण सूचना या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्या होत्या. सभागृहातील सर्वपक्षीय नेते, गटनेते आणि सर्व नगरसेवकांनी या अर्थसंकल्पाला अखेर सर्वानुमते मंजुरी दिली होती. सलग 3 दिवस सुरू असलेली अर्थसंकल्पीय सभा आज पहाटे 7 वाजता संपली होती. ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर इतक्या उशिरापर्यंत चर्चा होऊन तो शिस्तबद्ध पद्धतीनं मंजूर करण्यात आल्याबद्दल महापौरांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. दरम्यान या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेले मोठे विकास प्रकल्प टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार असून त्याचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर निश्चितच मार्ग निघेल असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला. तसंच स्थायी समित्यांच्या स्थापनेबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व समित्या लवकरच स्थापन करण्यात येतील असंही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी स्पष्ट केलंय. चांगल्या पद्धतीचं ठाणे शहरामध्ये काम केलं गेलं आणि मला वाटतं आज ज्या 131 नगरसेवक आपले निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये बरेच नगरसेवक नवीन आहेत, पण तरीसुद्धा मला वाटतं 4 वर्षाचा जो मधला गॅप होता 22चा कार्यकाळ संपल्यानंतर आणि अभ्यासपूर्वक असं या नवीन नगरसेवकांचं भाष्य या सभागृहामध्ये त्यांनी आपल्या प्रभागातल्या विषय मांडले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुली आणि पाणी गळती, पाणी चोरी रोखणे, शहर विकास विभागाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्न वाढीसाठी देखील महत्त्वपूर्ण सूचना या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेल्या आहेत. आणि या अर्थसंकल्पावर सभागृहातील सर्वपक्षीय सभागृह नेते, सर्व गटनेते, सर्वपक्षीय गटनेते आणि सर्व नगरसेवक यांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आणि सर्वांचं ऐकून घेऊन आपण हा अर्थसंकल्प काल म्हणजे आज पहाटे सलग 3 दिवस चालू होता आणि आज पहाटे 7 वाजता संपला. मला वाटतं पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिकेमध्ये 7 वाजेपर्यंत ही सभा अर्थसंकल्पावर खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आणि मंजूर करण्यात आली. त्याबद्दल सर्व सदस्यांचे मी धन्यवाद मानते. धन्यवाद. गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण यांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्र, घातक हत्यारे आणि बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने दावडी डोंबिवली पूर्व येथील एकविरा बंगला परिसरात सापळा रचून सुरेंद्र पाटील या सराईत गुन्हेगाराला शिताफीनं ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यात घरातील गुप्त ठिकाणी लपवून ठेवलेले
3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 405 जिवंत काडतुस, 167 छर्रे, 2 तलवारी, 3 कोयते, 1 सुरा, 1 बटन चाकू, 2 एअर गन, 2 लोखंडी रॉड तसंच 3,52,000 रुपयांच्या बनावट नोटा असा एकूण 12,21,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण पुढील तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक आजिज शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शकर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली. त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छर्रे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यार किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 3चे पथक अधिक तपास करत आहे. सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. सर, घटना घेतलेले आणि कशा प्रकारे ह्या शस्त्रांचं करायचं काय नेमकं? ही जी शस्त्र आहेत त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे. त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत. त्यांनी हत्यार वगैरे सगळी ठेवलेली जागा ती कशा प्रकारे ठेवली तो तपासाचा भाग आहे. त्यामध्ये जे काय ते कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केलेली. यापूर्वी त्याच्यावर आता पुन्हा त्याला अटक केलेली आहे, परंतु या दरम्यान कालावधीमध्ये पाहिलं तर नकली नोटा असतील किंवा रिव्हॉल्वर घेऊन शस्त्र घेऊन त्याच्या इंस्टाग्रामवरती ज्या रील्स आहेत त्या तो वारंवार पोस्टच करत होता. कायद्याचा धाक कुठे त्याला उरला नाहीये का? यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्म ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. त्यामध्ये अजून काही आरोपी असल्याची शक्यता आहे का, ज्यांच्याकडनं शस्त्रसाठा मिळू शकतो किंवा काही रक्कम मिळू शकते असं काही? या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3चे पथक तपास करत आहे. तर अशा प्रकारच्या रील स्टारला इन्फ्लुएन्स होऊन सध्याची तरुण पिढी कुठेतरी भटकते. काय पालकांना, मुलांना आव्हान मेसेज असेल जे रील स्टार अशा प्रकारे खोट्या बंदुकी किंवा पैशांच्या याच्यावर एक वेगळ्या वर्णावर जाताना पाहायला मिळतात? मी या प्रेसच्या निमित्तानं आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, ज्यांची सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा. धन्यवाद. रविवारी 5 एप्रिल रोजी बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेचं गडकरी रंगायतन येथे आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषद प्रियदर्शनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही परिषद होत आहे. जागतिक कीर्तीचे विदेशातील धम्मप्रचारक, जपान देशाचे भंते युशी शिमादा, लाओस देशाचे भंते झेझांग बोंधावांग हे असून प्रमुख मार्गदर्शक भंते विशुद्धानंद महाथेरो, परिषदेचे अध्यक्ष मंदे विनच बोधी महाथेरो, देश विदेशातील भिक्खू संघ उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील संजय शिरसाट, भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, खासदार ज्योती वाघमारे, राहुल लोंढे, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर तसंच इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत विचारमंथनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सदाशिव असणार आहेत. यामध्ये व्याख्याते ॲडव्होकेट हरिभाऊ वाघमारे, राजेश कांबळे, माजी संधी अधिकारी RK गायकवाड, डॉक्टर संघमित्रा जाधव, मनीषा टोकाले, प्राध्यापक विजया मोहिते, समाजसेविका दीपा पवार यांचाही सहभाग असणार आहे. तसंच यावेळी अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कारही करण्यात येणार आहे. याच परिषदेत विद्रोही उठाव साहित्य मंचाचे कवी बबन सरोदे, विवेक भोर,
गजानंद गावंडे, सुदेश जगताप, संदेश कर्डक, सुमित गुणवंत, आबासाहेब चासकर, प्रभाकर जाधव, कुणाल बागुल आणि किरण सोनवणे यांच्या कविता सादर होणार आहेत. या परिषदेचे मुख्य संयोजक भंते रत्नप्रिय थेरो यांनी सर्व बौद्ध बांधवांना जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून 5 एप्रिल रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही धम्म परिषद चालणार आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे की ठाण्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते, याचा प्रत्येक ठाणेकरांना अभिमान आहे. आणि या धम्म परिषदेचे आयोजक आदरणीय भंते रत्नप्रिय थेरो यांच्या माध्यमातून मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करतोय की आपल्या ठाण्यामध्ये देशातून विदेशातून आदरणीय भिक्खुगण उपस्थित राहणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन या एकदिवसीय धम्म परिषदेमध्ये होणार आहे. तर ठाणेकर नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण धम्म ज्ञान काय आहे, धम्माचा उपदेश काय आहे आणि वर्तमान आणि भविष्य काय आहे हे धम्माच्या ज्ञानातनं सगळ्यांना कळणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि या परिषदेला उद्घाटक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण केलं, ज्यांनी कधी जाती धर्माचा आधार समाजकारण करताना कोणाला मदत करताना घेतला नाही आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंना बोलवून धम्मदान, चिवर्जन आणि भोजनदान केलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी स्वतः त्रिशरण घेतलं, बुद्ध वंदना घेतली, अशा आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या परिषदेचे उद्घाटक म्हणून येणार आहेत. स्वतः त्यांनी बारकाईनं या धम्म परिषदेवर लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यांच्या सूचनाही सारख्या असतात की कुठेही त्यांना काही कमी पडू नये, त्यांना कुठली व्यवस्था पाहिजे आहे जेणेकरून जे महाराष्ट्रातून अनेक नागरिक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची दुरावस्था त्यांची होऊ नये या दृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. ते स्वतः या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा जे बौद्ध भिक्खू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना भोजनदान, चिवरदान आणि धम्मदानाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं भीमकी बेटी ज्योतिताई वाघमारे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्यांना थेट राज्यसभेचे खासदार केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ज्योतिताई वाघमारे सुद्धा या धम्म परिषदेला व्याख्याता म्हणून येणार आहेत. त्याचप्रमाणे दिवसभर चालणाऱ्या धम्म परिषदेमध्ये ज्यांनी आंबेडकर चळवळ असेल, ज्यांनी धम्माची चळवळ असेल, याच्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, मध्ये शाहीर असतील, कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. तर मी पुन्हा एकदा संपूर्ण ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की आपण या धम्म परिषदेला येऊन आपली उपस्थिती लावायची आहे आणि जाताना धम्माचं ज्ञान घेऊन जायचं आहे.